लक्ष दिलं असतं ना तर त्यांच्या बऱ्याच भानगडी काढल्या असत्या. दरवेळेस खासदार गद्दारी करून जातात, परभणीकर त्यांना मतदान करतात. पुढे शिवसेना याविषयी काही ठोस पाऊल उचलणार आहे का? कारण आता मुद्दा काय आहे ते की हे वरवरचं जे तुम्ही म्हणता ही उपाययोजना वरवर करून नाही चालणार. गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. आणि जे गद्दार शिरोमणी बसलेत तिकडे मुंबईत बिंदे सेना, त्यांचे सगळे उमेदवार लोकांनी ठरवून आता पाडले पाहिजेत. आणि गद्दारीची कीड ही महाराष्ट्र पोखरते. त्या किडीला वेळेत जर का आपण चिरडलं नाही तर मग महाराष्ट्र वाचणार नाही, देश वाचणार नाही. मागच्या वेळेस सभेच्या वेळेस मला आता थोडं बैठकीत बोलायला ठेवा ना मुद्दे शिल्लक. बरं, सभेमध्ये शपथ घेतली होती साहेब की तुम्हाला सोडणार नाही, पण तरी त्यांनी सोडलं तुम्हाला. आता ज्यांनी शपथ घेतली त्यांना त्या शपथेचे चुकी म्हणजे काय शपथ मोडल्याचे दुष्परिणाम ती जी काय शक्ती आहे ती देईल. आम्ही फक्त आणि फक्त निधीसाठी पक्षांतर केलेला आहे. खाजगी प्रायव्हेट फंड पक्षांतर त्यासाठी केले की आम्हाला निधी भेटत हा, मग त्याला निधीसाठीच ते गेलेत, खाजगी निधीसाठी. कारण जो निधी खासदार फंड म्हणून मिळतो त्याच्यापैकी किती खर्च झाला हे चॅनलच्याच माध्यमातून म्हणजे साहिल जोशी यांनी ते प्रकाशात आणले आणि तुम्ही सुद्धा त्या बातम्या दाखवल्यात. म्हणजे निधी जो मिळाला होता त्याच्यापैकी किती निधी कुठे खर्च झाला हा सगळा आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत आज अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत हे तर लोकसभेचे आहेत. त्यांच्याकडे या सगळ्या खासदारांचा हजेरीपट आहे. किती वेळा तुम्ही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तिकडे तोंड उघडलं, किती वेळा तिथे संबंधित मंत्र्यांकडे किंवा इतर ठिकाणी जाऊन तुम्ही बोललात, विषय मांडलेत, ह्याचा सगळा आढावा आहे. साहेब अंतर्गत गटबाजी सुद्धा कारण असल्याचं खासदारांकडून बोललं जातंय. अंतर्गत गटबाजी ही मला तशी कुठे काय वाटत नाही, पण तशी ही प्रत्येक ठिकाणी दिसते. म्हणजे काल सूरज मी म्हटलं की हे ऑपरेशन टायगर त्यांनी नाव दिलं, पण ऑपरेशन देवेंद्र आहे का? तर ही भाजपातली अंतर्गत गटबाजी सुद्धा त्याच्यामध्ये असू शकते की कोणाला तरी देवेंद्रला दिल्लीत येऊन द्यायचं नसेल. त्यांना असं वाटत असेल की देवेंद्र दिल्लीत आले तर त्यांचा पंतप्रधान पदाची जी त्यांची संधी आहे ती हुकेल म्हणून त्यांना इथेच गुंतवून ठेवायचं किंवा इथेच संपवून टाकायचं. म्हणून ही भाजपातली अंतर्गत गटबाजी सुद्धा असू शकते. विमान प्रवासानंतर आपली आणि देवेंद्रजीची प्रवासात एक विमान प्रवास सोबत झाला, त्यातले त्या बोलण्यामध्ये जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल. दुसरी एक बाब आहे की 14 ते 19 जे आहे ते भाजप माहिती सरकार होतं आणि आता जे आहे या काळामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण असंतोष आहे. 14 ते 19 मध्ये मराठा आरक्षण असेल, आता या काळामध्ये संतोष